नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप हे सगळं सुरू झालेलं आहे। त्यात जोरदार असे आरोप प्रत्यारोप आपण पाहिलेले आहेत। बघा, सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेची। आता या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये महेश लांडगे हे भारतीय जनता पक्षाचे नेते, तर पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणचे प्रमुख आहेत। आणि या दोघांवरती टीका टिप्पणी करणारे अजित पवार आहेत। आता खरं पाहता ह्या दोघांना सुद्धा राजकारणात ज्यांनी आणलं ते म्हणजे अजित पवार। या दोघांना बी राजकारणामध्ये अजितदादांना आणलेलं आहे। आणि अजित पवारांना राजकारणात आणल्यानंतर हे नगरसेवक झाले, त्यांना विविध पदं मिळाली, परंतु ते थोड्या दिवसातच अजित पवार यांना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत। महेश लांडगे यांचं अख्खं राजकारण, अख्खं करिअर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार झालेलं आहे। तसंच मुरलीधर मोहोळ हे सुद्धा अनेक मंडळी ही राष्ट्रवादीच्या छत्राखालीच तयार झालेली आहे। आणि आज तेच अजित पवारांना एटवान दाखवतात। अक्षरशः धमकीची भाषा, अरेतोरीची भाषा, मारहाणीची भाषा, मारण्याची भाषा करतात। म्हणजे त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, परंतु या निवडणुकांमध्ये टीका टिप्पणी करण्याचा जो स्तर आहे हा एवढा घसरला की अक्षरशः आयमाईपर्यंत गेलेला आहे। त्यातच पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका या दोन महापालिका महत्वाच्या असल्यामुळं अजित पवार आणि शरद पवार यांचं राजकीय अस्तित्व या महानगरपालिकेपासून आहे। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आलेले आहेत, तर भारतीय जनता पक्ष हा प्रमुख विरोधक पक्ष आहे त्यांचा। दोन्ही महापालिकेवरती भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। आता या अगोदर अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे, त्यात काँग्रेसची सुद्धा सत्ता होती, परंतु सध्याच्या कार्यकाळामध्ये भाजपच्या वातावरणामध्ये या दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात गेलेल्या आहेत। कधी काळी राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे मुरलीधर मोहोळ असतील किंवा महेशदादा लांडगे असतील, हे सगळे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार किंवा अजित पवार यांच्या सहकार्यानंच राजकारणात आलेले आहेत। पिंपरी चिंचवड हा खरं पाहता मागासवर्गीय समाजाचं मतदान तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बहुसंख्य लोक हे बाहेरून जगायला आलेली त्या भागामध्ये आहेत। परंतु अजित पवारांच्या ताब्यात ज्या वेळेस ती महानगरपालिका गेली त्यावेळेस अजित पवारांनी सगळे आपले सगळे सोयरे राजकारणामध्ये आणले, मोठे केले, आणि आज तेच अजित पवारांना सगळे सोडून गेले आणि आरेरवीची भाषा, आर्दंडाची भाषा करताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजे अक्षरशः अजित पवारांना मारण्यापर्यंतची भाषा केली जाते मित्रांनो। तर याचा काय व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे। आता हे अजित पवार काय बोलले होते बघा, अजित पवार काय म्हणले होते या विषयावरती ते सुद्धा आपण ऐका। दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवर नाही पण गिरी सोडून। त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते हो? कशा पद्धतीनं तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता। हे आपण ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका। आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे। मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही। त्यामुळं मतदार बंधू भगिनींनो, हे अजित पवारांचा व्हिडिओ, अजित पवार जे बोलले ते अशा पद्धतीनं, आणि या अजित पवारांना उत्तर कशा पद्धतीनं महेश लांडगे यांनी दिलं हे सुद्धा आपण महाराष्ट्राला माहिती। जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय भांगडे घालतो? अरे आमचे हे रणरागिणीच तुझा कार्यक्रम करते, हे आमच्या लाडक्या बहिणी आहेत। हे आपण पाहिलं कशा पद्धतीने अरेरवीची भाषा, अरेतुरीची भाषा, आमच्या देवा भाऊचे आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत। कशा पद्धतीनं हे आपण पाहिलं असेल। परत दुसरा एक व्हिडिओ आपण बघा। म्हणजे भाजप जे हिंदुत्ववादी भाजप आहे किंवा आता हे महेश लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस मधूनच तयार झालेले आहेत। म्हणजे त्यांची जी विचारसरणी
सुरुवातीच्या काळात काय होती आणि आता काय. तुम्हाला माहिती आहे मी माझ्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही. अरे बघू तरी तुला तरी ताकद आहे, गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते बघू ना. एवढेच तुला बघायचं जे आम्हाला तर बघ, आता बघू आम्ही सुद्धा. आम्ही पण काय असं नुरा कुस्ती करणार लोक नाही. बघा हे अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूट बांधला जातोय. तो आम्हाला लढायची भाषा करायची नाही. आम्ही निवडणुकीत कशा पद्धतीनं हे आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मित्रांनो, की अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं जर राजकारण, महाराष्ट्राची जर संस्कृती बिघडत असेल तर या राजकारणाला आपण काय म्हटलं पाहिजे, की आता ठीक आहे राजकारणामध्ये सगळं चालू असतं. ज्यांना अजित पवारांनी राजकारणामध्ये आणलं तेच आज अजित पवारांना धमक्या देत आहेत असं आपण एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय. तर मित्रांनो, अजितदादांनी सुद्धा जे महानगरपालिका पिंपरी चिंचवड असेल, पुणे महापालिका असेल, या पिंपरी चिंचवड महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्यापासून जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारावरती सडकून टीका केलेली आहे. जसं की पिंपरी चिंचवड महापालिकेचे 8,000 कोटींच्या ठेवी होत्या असं बोललं जातं. त्यापैकी 6,000 कोटी काढून ते कोणी खाल्ले किंवा त्याच्यामध्ये कसा भ्रष्टाचार झाला याची पोलखोल मात्र अजित पवारांनी केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही चर्चा सगळीकडे खमंग आहे की ज्या अजित पवारांवरती 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत ते अजित पवार दुसऱ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात. हे किती हास्यास्पद असं सुद्धा काही जणांना वाटतंय. परंतु त्यामध्ये सुद्धा काही तथ्य अजितदादा यांनी सांगितलं की बाबा मी 70,000 कोटींचा घोटाळा केला असं म्हणताय तुम्ही. ज्या लोकांनी घोटाळा माझा बाहेर काढला त्यांच्यासोबतच मी सत्तेत आहे ना. मग मी जर घोटाळे केले असते तर मला सत्तेत घेतले असतं का, किंवा मला लोकांनी निवडून दिलं असतं का. म्हणजे यामुळं भारतीय जनता पक्षाची एक कुठंतरी कोंडी झालेली आपल्याला दिसते की भाजपची चांगलीच कोंडी झाली. त्यातच अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारावरती सडेतोड अशी टीका केली आणि या महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो अक्षरशः चव्हाट्यावरती मांडलेला आहे. कुत्र्याची नसबंदीचा जो कार्यक्रम हाती घेतला गेला त्या नसबंदीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला असं अजित पवारांनी पुराव्यासकट बाहेर काढलं. त्याचबरोबर एक पूल तिथला जो 70 लाखाचा मंजूर केला आणि त्याचं 7 कोटी रुपये बिल काढले गेलं ते सुद्धा पुरावे अजित पवारांनी दाखवले. तसंच महापालिकेमध्ये विविध ठिकाणी जो भ्रष्टाचार झालेला आहे, जो भ्रष्टाचार सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी, याचे सुद्धा वाबाडे अजित पवारांनी काढलेले आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्ये एकेकाळी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार होते किंवा 3 आमदार होते. मग भोसरीमध्ये विलास लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. कधी काळी तिथं बाबर म्हणून सुद्धा आमदार होते. विलास लांडे यांचा पराभव करून विलास लांडे हे अनेक दिवसापासून ते अपक्षच आमदार होते. त्या ठिकाणी महेश लांडगे सुद्धा ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पुढे आणलं, अजितदादांनी विद्यार्थी संघटनेचं त्यांना पद दिलं, विद्यार्थी संघटनेपासून काम करणारे महेश लांडगे हे त्या ठिकाणी अपक्ष निवडून आल्यानंतर मात्र ते भारतीय जनता पक्षासोबत गेले आणि भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिथल्या राजकारणाची सगळी सूत्र हाती दिली आणि तेव्हापासून महेश लांडगे हे पिंपरी चिंचवडचे नेते बनलेले आहेत. आता या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जे जे काही कारनामे झाले, घोटाळे आटाळे, त्यातच जगताप बंधू म्हणजे जे तिथले दुसरे आमदार आहेत चिंचवडचे, पिंपरी चिंचवड मधले, ते सुद्धा महेश लांडगे यांच्या सोबत आहेत. म्हणजे महेश लांडगे यांच्या सोबत जरी भारतीय जनता पक्षाची मोठी टीम जरी असली तरी ती सगळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातूनच तिकडे गेलेली सगळे आहेत. म्हणजे ते काय मूळ भाजपवासी नाहीत. मूळ भाजपवासी हा बाजूला फेकला गेलेला आहे आणि हे सगळेच्या सगळे पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते. त्याच्यामुळं अजित पवार यांना सुद्धा ह्या सगळ्यांची कल्पना, ह्यांची सगळ्यांची अंडी पिल्ल माहीत आहेत. त्यातच महेश लांडगे यांनी सुद्धा सांगितलं की 1991 साली तुम्ही पिंपरी चिंचवडला आली आणि तेव्हा तुमची परिस्थिती काय होती आणि आज तुमची परिस्थिती काय. अजित पवारांवरती सुद्धा सडेतोड अशी महेश लांडगे यांनी टीका केली. अरे रावेची भाषा, अरे तुरीची भाषा, बघूची भाषा
ही महेश लांडगेंनी केली. आणि अजित पवारांचा 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा सुद्धा पुन्हा उल्लेख केला. त्याचबरोबर मुलानं जे 1800 कोटीचा घोटाळा केलेला आहे त्याचा सुद्धा उल्लेख महेश लांडगे यांनी केला. म्हणजे बाप जैसा बेटा घोटाळेबाज दोघेही असं असं एकेरी भाषेमध्ये उल्लेख हा महेश लांडगेंनी केला. त्याचेच हे आपण व्हिडिओ मी तुम्हाला जे मागाशी दाखवले व्हिडिओ, असे अनेक व्हिडिओ आहेत की ते अजित पवारांवरती सुद्धा सडेतोड अशी टीका केली जाते. पुण्यातून सुद्धा मुरलीधर मोहोळ यांच्याकडून सडेतोड अशी टीका केली जाते. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा महेश लांडगे हे प्रखर भाषेमध्ये टीका करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अजित पवार यांचीच लोक अजित पवाराला नडताना आपल्याला दिसत आहेत. असंच काहीच चित्र आहे सध्याचं. म्हणजे हे सगळं चालूच राहते. आता अजितदादा म्हणजे सत्ता जरी आज भाजपची असली उद्या राष्ट्रवादीची आली तरी हे सगळे राष्ट्रवादीमध्ये परत येणार आणि ते पक्षामध्ये घेतले देखील जाणार. परंतु अजित पवार यांना चॅलेंज करणारी माणसं मात्र निर्माण झाली असंही आपल्याला म्हणता येईल की मोहोळचे जे राजन पाटील होते, राजन पाटील यांच्या चिरंजीवांनी अजित पवारांना कशा पद्धतीचा दम दिला होता. अजित पवार आमच्याकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही अशा पद्धतीची जी धमकी वजा इशारा दिला होता, तसाच इशारा सुद्धा महेश लांडगे यांनी दिलेला आपल्याला दिसतोय की अजित पवाराचा एकदम एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला गेलेला आहे. आणि अजित पवारांच्या वरती सडकून अशी टीका केलेली गेलेली आहे. आजवर अजित पवारांना जो नडला त्याला राजकारणातून अजितदादांनी हळूहळू अल्पशा बाजूला काढलेला आहे. जसं आपण नगरचं उदाहरण पाहतो, अहमदनगरमध्ये जसं झालं होतं तसंच काहीच या दोघं नेत्यांबाबत सुद्धा होईल का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. परंतु अजित पवार यांना नडणारी अनेक लोक भारतीय जनता पक्षानं तयार केली हे मात्र तितकंच खरं आहे. आणि राज्याच्या राजकारणाची कशी संस्कृती बदलत गेली ह्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांमुळं याचं हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP